क्षणोक्षणाचे करावा विचार, क्षणोक्षणाचे करावा विचार,
कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांग दंडवत महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारो प्रथम नमन पाण्डुरङ्गकारो प्रथम नमन करो प्रथम नमन पाण्डुरङ्गकारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाराम कापुरी रम्य सिंहासनस्थां पदांभोज तेजस पुरदिक् प्रदेशं विधेन्द्रादिदेव सदास्तु यमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रये विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः यं प्रवचन्त्यमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो वीरकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा क्षणोक्षण हाची करावा विचार करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त काळी आणि प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग कोणाचा आहे म्हणाल तर ज्यांनी या आपल्या वारकरी संप्रदायाचा कलश असं ज्यांना संबोधलं जाते, आपल्या वारकरी संप्रदायाचं कलश
असं ज्यांना संबोधलं जाते, वैराग्याचे महामेरू, अखंड देहुनिवासी. आता देहुनिवासी म्हटल्यानंतर सगळ्यांना समजलं असेल बरं कोण? जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांचा हा अभंग आपण आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. आता जास्त वेळ न घेता थेट अभंगावर पोहोचलेलं बरोबर. पण एक नियम असा आहे, आद्य भक्त्यासाठी एक आद्य नियम असा सांगितला जातो की अल्पसा तरी परिहार द्यावा. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलाय. पण कार्यक्रम निमित्ताने हे सांगायचं म्हटलं तर कैलासवासी अंकुश राजे यांची ही 6वे पुण्यस्मरण या निमित्ताने ठेवण्यात आलेली कीर्तन सेवा. आणि या कीर्तन सेवेचे आयोजन त्यांचे सुपुत्र गोविंद अंकुश राजे, ज्ञानोबा अंकुश राजे, लक्ष्मण राजे यांच्या मार्फत या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त 5व्या पुण्यस्मरणानिमित्त या आबाल बालकाकडे ही सेवा समर्पित करण्यात आली. आता उरलेल्या वेळामध्ये जसं जमल तसं अभंगावर आपण चिंतन करायचं आहे. 1 तास उरला खटवांग रायाशी आणि भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये काय म्हणतात बरं, आपण सरळ सरळ अभंगाचा अगोदर भावात पाहूया. क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या मानवी जन्माला आल्यानंतर तुला विचार करायचा आहे. काय करायचंय? विचार करायचा आहे. अरे बाबा, या मानवी जन्माला आलास ना, तुझ्याकडे एक सामर्थ्य आहे. काय? एक सामर्थ्य आहे जे अन्य जीवामध्ये नाही. एक बुद्धिमत्ता आहे. कोणती? विचार करायची. विचार करायचा. पण तो विचार कधी करायचा? क्षणोक्षणाची, क्षणोक्षणाला विचार करायचा. बरं, कोणता विचार करायचा? क्षणोक्षण हाची चकारात्मक शब्द आहे. हाची म्हणजे करावा विचार. जो विचार केल्यानंतर दुर्घट असणारा जो भवसिंधू आहे, जो भवसागर आहे, तो सहज पार करता येईल. कोणता विचार करायचा? तरावया पार भवसिंधू. बरं, ठीक आहे. प्रत्येक क्षणाला विचार या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय करण्यासाठी सांगतात. प्रत्येक क्षणालाच का? आज नाही आम्ही उद्या करू, उद्या नाही आम्ही परवा करू, असं नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे तू आज उद्या करू नको, प्रत्येक क्षणाला कर. कारण काय? नाशिवंत देह जाणार सकळ. हा देह कसा आहे? नाश पावणार आहे. एक ना एक दिवस हा देह जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ जाणार आहे. हात शिल्लक राहणार नाही, पाय शिल्लक नाही. प्रत्येक तत्वामध्ये विलीन होणार आहे. सकळ देह जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ. आणि प्रत्येक क्षणाला हे आयुष्य संपत जाणार आहे. आयुष्य खातो काळ सावधान. बर, ठीक आहे. साधक म्हणतो ठीक आहे, आम्ही क्षणोक्षणाला विचार करू, आम्हाला मान्य आहे हा देह नाश पावणार आहे. पण विचार करायचा आहे आम्हाला, ते साधन प्राप्त करून घ्यायचं आहे की भगवंताला प्राप्त करण्याचं साधन प्राप्त करून घ्यायचं आहे. त्यामुळे आमचा भवसागर हा सुफल तरला जाईल. मग ते साधन कोणतं आहे? कशाच्या मार्फत साधन प्राप्त होईल? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संत समागमी धरावी आवडी. काय करा? तुम्ही संतांची संगत करा. त्या संतांच्या समागमामध्ये आवडीने परमार्थ करावी तातडी परमार्थाची. तुम्ही परमार्थाची तातडी त्या संतांच्या संगतीने करा. बरं, ठीक आहे. आणि एवढं करत असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सुद्धा एक उपदेश करतात की तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुळे भरून राहू. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय? या इह लोकांमधील जो व्यवहार आहे, जो मद आहे, मत्सर आहे किंवा अन्य साधना आहेत, त्या साधनामध्ये आपण कसं आहे, डोळे असून सुद्धा डोळे झाकल्यागत ज्याप्रमाणे वागतोय ते डोळे उडा. नका डोळे धुरे भरुनी राहू. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. हा झाला शब्दशः अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता अभंगाचा सरळ सरळ भावार्थ पाहिला आपण. चारी चरणाचा अर्थ समजून घेतला. याचा अर्थ असा झाला का कीर्तन झालं किंवा कीर्तन संपलं. मला एक सांगा, या ठिकाणी बरेच जण शाळा शिकलेले आहेत.
प्रत्येक जण शाळेत गेलेला आहे. असा एक 10% मनुष्य नसेल इथं शाळेत न गेलेला. बरं, आपण शाळेतला जात असताना काय असतं, परीक्षा असतात, काय पेपर असतात, ते प्रकार असतात बघा. सहामाही परीक्षा, वार्षिक परीक्षा, घटक चाचणी, प्रथम घटक चाचणी, द्वितीय घटक चाचणी. आता प्रथम घटक चाचणी दिल्यानंतर याचा अर्थ असा समजायचा की आम्ही काय केलं, वार्षिक परीक्षा दिली असं समजायचं का? नाही, आपण फक्त अभंगाचा सरळ भावार्थ पाहिला. काय आपण अभंगाचा सरळ भावार्थ पाहिला. मग याच्यावर विवेचन करायचंय. काय करायचंय? याच्यावर आपलं निरूपण करायचंय. त्या मानवी जीवनाला आल्यानंतर एक तत्व सांगितलं गेलं, एक नियम घालण्यात आला. त्या मानवामध्ये एक नवीन योजना आखण्यात आली, एक नवीन कला देण्यात आली, ती म्हणजे एक बुद्धी नावाचं तत्व देण्यात आलं. आणि त्या बुद्धीच्या जोरावर मानवाने विचार करायचा असतो. जवळजवळ मानव हा विचारशील प्राणी आहे. बरं, काय मानव हा विचारशील प्राणी आहे. आणि जो विचार करत नाही त्याला मानव म्हणता येत नाही. बरं, कारण अन्य पशुला बुद्धी दिली आहे पण त्याची उपजीविका भागवण्यापुरती, त्याला विचार करण्याची शक्ती त्याच्यामध्ये दिली नाही. पण कसा आहे विचार काय आणि विचार कसा करावा, या गोष्टी पाहण्याच्या अगोदर आपण थोडस बाजूला येऊन विचार करूया. या पृथ्वी तलावरती प्रत्येक गोष्टीला मर्यादा घातलेली आहे. प्रत्येक गोष्टीला मर्यादा घातलेल्या. मग ते सजीव असो, निर्जीव असो, किंवा सचेत असो किंवा अचेत असो, प्रत्येक गोष्टीला मर्यादा घातल्या. पण मर्यादा कोण घालतं? दोन गोष्टींनी मर्यादा घातली आहेत. बरं, एक आहे शास्त्र आणि दुसरे आहे भगवंत. आपण अगोदर कोणी मर्यादा घातल्या ते पाहू. अगोदर भगवंतानी मर्यादा घातलेल्या पाहू. ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय उघडावा आणि त्याच्यामध्ये एक ओवी आली गेलेली, बऱ्याचशा एक 4-5 ओव्या आलेल्या. समुद्री रेखान ओलांडावे. काय समुद्राला मर्यादा अशी घातली की हे समुद्रा, तू काय कर, अमावस्याची ओहटी असो किंवा पौर्णिमेची भरती असो, त्या समुद्राला एक मर्यादा घातली की तू तुझी मर्यादा, तुझी पातळी कधीही ओलांडायची नाही. कधी समुद्राला असं वाटलं की ती मुंबई पार करावी आणि या लातूर जिल्ह्यामध्ये यावं, असं कधी समुद्राने केले का? म्हणजे समुद्राला एक विशिष्ट मर्यादा, कितीही पाऊस पडू द्या, कितीही नाल्या नदी ओढे तुडूंब भरून वाहू द्या, पण समुद्र कधीही आपली मर्यादा सोडून आपल्या भागामध्ये आलेला नाही. समुद्राला मर्यादा घातली की समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वीया भूते वहावी. पृथ्वीला आज्ञा दिली, पृथ्वीला एक मर्यादा घातली. हे पृथ्वी, तू काय कर, या फक्त भूतलावरती असणाऱ्या जीवांचा तू भार वाहण्याचं काम कर. पृथ्वीया भूते वहावी. किंवा ढगांना एक मर्यादा घातली. ढगांना एक अशी मर्यादा घातली की ज्या ठिकाणी पावसाची गरज आहे, पावसाची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी तू वर्षाव करायचा. कुठे ना कुठेतरी तू वर्षाव करायचा. वर्षावे जळी ढगांना दिलेली मर्यादा आहे. अग्नीला अशी मर्यादा दिली की या भूतलावरती, या पृथ्वी तलावरती तू अखंड प्रज्वलित राहायचंय, कुठे ना कुठेतरी प्रज्वलित राहायचंय. आता या ठिकाणी अग्नी प्रज्वलित नाही याचा अर्थ असा नाही की कुठेच अग्नी नाही. अग्नी सर्वत्र आहे. त्या आरतीमध्ये अग्नी, त्या समयीमध्ये अग्नी, कोणाच्या चुलीमध्ये अग्नी. समजा पृथ्वी तलावरती अग्नी सध्या प्रज्वलितच नाही असं वाटत नसलं तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा अग्नी प्रज्वलित आहे. 5 तत्वांनी बनलेला देह आहे, त्यापैकी एक तत्व आहे अग्नी. अग्नी तत्व आपल्या जठरामध्ये सतत प्रज्वलित असतं, तेव्हा आपलं अन्न पचन होतं. पण अग्नीला अशी मर्यादा दिली की तू सतत प्रज्वलित राहायचं. याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हणतात, सगळ्याच्या पाठातली ओवी सांगू का? म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते चालिता. भगवंताने वेदांना मर्यादा घातली की मी बोलवल्याशिवाय बोलायचं नाही, म्या चालवल्याशिवाय चालायचं नाही. जीवांना मर्यादा घातली
तुझी या सत्तेने वेदासी बोल, तुझी या सत्तेने वेदासी बोल, सूर्याची चालणे तुझी आवड, सूर्याची चालणे तुझी आवड, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धन, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धन. सूर्याची चालणे तुझी आवड, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धन, ऐसा तू ब्रह्मांडाचा धन. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळी आहे सातू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. भगवंतानी प्रत्येक गोष्टीला मर्यादा घातली. सूर्य असो, देव असो, दानव असो, चंद्र असो किंवा अन्य सामान्य जीव असो किंवा निर्जीव सुद्धा वस्तू असो, त्या प्रत्येक तत्वाला मर्यादा कोण घालत? भगवंत घालतात. पण ठीक आहे, भगवंतानी या सगळ्या गोष्टीला मर्यादा घातली, तर मग शास्त्रांनी कोणत्या गोष्टीला मर्यादा घातली? ऐकत आहे की? थोडं पुढे आलं तर लय मस्त होणार आहे. ती पाठीमाग बसलेले सगळेच इथं आल्याच परवडणार आहे. या पुढे या, तुमच्या जिल्ह्यातला आहे मी. शास्त्राने मर्यादा घातली अशी की दोन प्रकारच्या मर्यादा घातल्या. एक आचाराची मर्यादा आणि दुसरी आहे विचाराची मर्यादा. आचार म्हणजे काय हो? आता महिला मंडळाला जर विचारायचं म्हणलं तर महिला मंडळ लांबायत बसते, मग त्यांचा आवाज माझ्यापर्यंत कसा पोहोचेल? माझा पोहोचेल हो, पण त्यांचा माझ्यापर्यंत कसा पोहोचणार? आचार म्हणजे काय? खाता की तुम्ही? एक टाइम म्हणा, दोन टाइम म्हणा, 3 टाइम सगळ्याला लागतो बरं आचार. मग तो आंब्याचा असो, मिरचीचा असो किंवा लोणच्याचा असो. शास्त्राने या आचाराची मर्यादा घातली नाही बरं. आचार म्हणजे आचरण. आपण समाजामध्ये कसं वागतो, समाजामध्ये आपण कसं वावरतो, या गोष्टीची मर्यादा म्हणजे आचाराची. शास्त्राने आचाराची मर्यादा घातली. दोन मर्यादा घातल्यात, एक आचाराची आणि दुसरी विचाराची. आचाराची मर्यादा म्हणजे काय? मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. आणि याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर कलंजम ना भक्षयो, सुराम ना पिव. याचा अर्थ असा आहे, तुम्ही अतिथीला देव माना, आई वडिलांना देव माना किंवा गुरूंना देव माना, आणि या मानवी आयुष्यामध्ये जगताना मांस भक्षण करू नका, आणखी दारू पिऊ नका. या सगळ्या गोष्टीची काय केली? मर्यादा घातली. पण आपलं कसं आहे हो? आचार आपण पाळत नसतो बरं, किंवा आचरण आपण हे फक्त या कानाने ऐकणे आणि या कानाने सोडणे एवढंच करत असतो बरं. काय झालंय, थोडक्यात सांगून जातो. आपल्याला काय करायचं आहे? कीर्तन हे फक्त मनोरंजनाचं साधन नाही बरं. कीर्तन हे एक समाज घडवण्याचं, एक सामाजिक बदल घडवून आणण्याचं आणि भगवंताची प्राप्ती करून घेण्याचं साधन आहे. हल्ली या कीर्तन नावाखाली मनोरंजनाचं साधन किंवा मनोरंजन आपलं घडावं असं आपण सगळ्यांनी अपेक्षा केलोय. पण कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नव्हे. आपण कीर्तन ऐकताना कसं ऐकायचं आहे? एका बाजारामध्ये एक विक्रेता बाहुल्या विकण्यासाठी बसला होता. काय लाकडाच्या बाहुल्या होत्या, आणि त्या बाहुल्या सेम दिसायला सारख्याच बरं.
सगळ्या बाहुल्या सारख्याच 3 टप्प्यामध्ये त्यानं त्या बाहुलीचं वर्गीकरण केलेलं होतं. एक 10-12 बाहुल्या एका खोक्यात ठेवल्या, दुसऱ्या 10-12 बाहुल्या एका खोक्यात ठेवल्या आणि तिसऱ्या 10-12 बाहुल्या एका खोक्यामध्ये ठेवल्या आणि तिन्ही बाहुल्या सारख्याच पण त्याच्या किमती मात्र वेगवेगळ्या. एक ग्राहक त्याच्या जवळ जातो आणि त्या दुकानदाराला विचारतो की या तिन्ही बाहुल्या दिसायला सारख्या येतात, त्यांच्यामध्ये थोडा सुद्धा बदल नाही, पण याच्या किमतीमध्ये बदल का बर? एक तुम्ही 100 रुपयाला लावले, एक तुम्ही 150 रुपयाला लावले आणि एक तुम्ही 200 रुपयाला लावले. त्यावेळेस तो सांगायला लागतो, एक जी बाहुली आहे तिच्या कानातून काडी घातली ना तर तिच्या तोंडा वाटत बाहेर येते, म्हणून त्या बाहुलीची किंमत आहे 150 रुपये. आणि दुसरी जी बाहुली आहे तिच्या कानातून काडी घातली की थेट दुसऱ्या कानातून बाहेर पडते, त्या बाहुलीची किंमत आहे 100 रुपये. आणि तिसरी जी बाहुली आहे त्या बाहुलीच्या कानातून काडी घातली की थेट तिच्या हृदयापर्यंत ती काडी पोहोचते, म्हणून त्या बाहुलीची किंमत आहे 200 रुपये. याच्यातील तत्व तुम्हाला समजलं का? याच्यातील दृष्टांत तुम्हाला समजला का? मी सांगतो याच्यातील दृष्टांत असा आहे. पहिली बाहुली आपण कोणती पाहिली? जिच्या कानातून काडी घातली आणि तोंडातून बाहेर आली, ती बाहुली म्हणजे आपण या कानाने ऐकतो आणि या तोंडाने फक्त बोलून दाखवतो, त्या बाहुलीची किंमत आहे 150 रुपये. फक्त तिला मध्य स्थान आहे. आणि दुसरी बाहुली आपण अशी सांगितली की या कानाने ऐकतो आणि या कानाने सोडून देतो, नळी फुंकिले सोनारे आणि इकडून तिकडं गेले वारे, त्या बाहुलीची किंमत आहे 100 रुपये. तिला कनिष्ठ स्थान आहे. आणि तिसरी बाहुली उच्च स्थानाची अशी सांगितली की या कानातून त्या बाहुलीनं ऐकलं आणि ते थेट आपल्या हृदयामध्ये साठवलं, म्हणून त्या बाहुलीला सर्वोच्च स्थान आहे. आपण ठरवायचं आहे की कीर्तन ऐकत असताना आपण कोणती बाहुली व्हायचं, किंवा कीर्तन ऐकत असताना आपण त्या कीर्तनातून काय घ्यायचं आणि काय सोडून द्यायचं आणि ते आपल्या आचरणात कसं आणायचं, या गोष्टीला आचार म्हणतात किंवा आचरण म्हणतात. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंगारी रूप, होय अंगारी रूप, होय अंगारी रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग होय कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप. आपण कीर्तन ऐकत असताना त्या हरीशी एकनिष्ठ होऊन कीर्तन ऐकायचं आहे आणि ते कीर्तनातील जे आचरण सांगितले गेले ते आपण आचरण करायचं आहे. काय सांगतात हो शास्त्र काय सांगतं की सुराम नाम पिओ कलंजम ना भक्ष मांस भक्षण करू नका, सुरा म्हणजे दारू पिऊ नका. समाजामध्ये आपण कुठेतरी आपलं स्थान निर्माण करा. आपण कसलं स्थान निर्माण करतो हो? जेवढं समाज रामाला ओळखतो ना, ऐका बरं, समाज जेवढा रामाला ओळखतो तेवढाच रावणाला पण ओळखतो. बरं मला काय सांगायचं आहे, जेवढा समाज चांगल्या माणसाला ओळखतो तेवढंच समाज हा वाईट माणसाला सुद्धा ओळखतो. पण आपण कसं चांगलं माणूस म्हणून आपलं स्थान निर्माण करत नाही, वाईट माणूस म्हणून आपण स्थान निर्माण करतो. चांगला माणूस म्हणून स्थान कसं निर्माण करायचं
काय झालंय थोडक्यात सांगतो तुम्हाला. मुलं कशी घडवायची आपल्या हातात आहे. आपला मुलगा गल्लीतला डॉन व्हावा की गल्लीतला भाई व्हावा किंवा एखाद्या सैनिक व्हावा किंवा मिलिटरी मध्ये भरती व्हावा, एखादा समाजसेवक व्हावा, हे त्याच्या आईवडिलांच्या हातात असतं. बरं, कोल्हापूर जिल्ह्यातील घटना आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक जोंधळेवाडी नावाचं गाव आहे. आचरणाच्या बाबतीत सांगतोय. त्या जोंधळेवाडी गावामध्ये रामचंद्र जोंधळे नावाचे एक व्यक्ती असतात. त्यांचा एक मुलगा 16 ते 17 वर्ष त्या मुलाची पूर्ण झाली आणि त्याचं एक स्वप्न होतं की मला मिलिटरी मध्ये भरती व्हायचंय. काय ऐकत आहे की मला मिलिटरी मध्ये भरती व्हायचंय. घरी पाहिलं तर घरी मेडिकलचं दुकान, 50 एकर बागायती शेती, एवढा असून सुद्धा त्या मुलाला असं वाटायचं की मी कुठं त्या बॉर्डर वरती जावं आणि माझ्या भारत मातेचं संरक्षण करावं. रामचंद्र जोंधळे त्या मुलाला विचारत की बाळा ऋषिकेश, ऋषिकेश त्या मुलाचं नाव होतं, अरे आपल्याकडे एवढी मालमत्ता असताना, आपली एवढी प्रॉपर्टी असताना तुला काय बरं ती नोकरी करायला वाटते? त्यावेळेस तो ऋषिकेश म्हणायचा की मला माझ्या भारत मातेसाठी काहीतरी करायचंय, मला माझ्या भारत मातेचं संरक्षण करायचं आहे, मला त्या भारत मातेच्या बॉर्डर वरती जाऊन हातामध्ये रायफल घेऊन त्या शत्रूंपासून माझ्या भारत मातेचं संरक्षण करायचंय. तर ऋषिकेश जोंधळे नावाचा मुलगा हळूहळू आपल्या स्वप्नाकडे धाव घ्यायला लागला. त्याने जवळ ते मिलिटरी मध्ये भरती होण्याची ट्रेनिंग त्या 17व्या वयापासून सुरुवात केली. 17, 18, 19 आणि 20 वर्ष, 20 वर्ष चालू झाल्यानंतर त्याला पहिल्याच ट्रेनिंग मध्ये त्याची भरती झाली. बरं, आणि पहिल्याच ट्रेनिंग मध्ये भरती झाल्यानंतर तो 36 मराठा बटालियन नावाच्या ग्रुप मध्ये त्या बॉर्डर वरती तो सेवेसाठी रुजू झाला. काळ होता 2020 चा, सध्याचा काळ. आणि जवळजवळ 6 महिने त्या नोकरीवरती असताना, 6 महिने त्या ड्युटीवरती असताना त्याला त्या 6 महिन्यातून एकही दिवस सुट्टी मिळाली नाही. आणि 6 महिन्यानंतर सुट्टी मिळाल्यानंतर त्या दिवशी भारतामध्ये एक इतिहास रचला गेला, ती घटना रचली गेली. तो दिवस होता 20 मार्च 2021. त्या दिवशी काय घडलं होतं तर भारतामध्ये सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलेली होती. मग त्या लॉकडाऊनचा परिणाम असा झाला की 6 महिन्यानंतर त्याला जी सुट्टी दिलेली होती ती सुट्टी त्या ठिकाणी रद्द करण्यात आली आणि पुढे आणखी 6 महिने लोटण्यात आले. आणि 6 महिने लोटल्यानंतर इकडे आई वडील त्याचे वाट पाहत होते. त्याची एक बहीण होती, त्या बहिणीनं त्या भावासोबत रक्षाबंधन पण साजरं केलेलं नव्हतं आणि भाऊबीज पण साजरी केलेली नव्हती. पण भाऊबीज, आता दुसरी भाऊबीज आल्यामुळं त्या बहिणीनं का केलं, आता माझ्या दादाला सुट्ट्या मिळणार आहेत. त्या ऋषिकेशला 6 महिन्यानंतर परत सुट्ट्या मिळाल्या, माझा दादा परत येणार, माझा दादा परत येणार म्हणून त्यानं, त्या बहिणीनं त्या कोल्हापूरच्या बाजाराहून एक चांदीचा करदुरा विकत आणला. कशासाठी? आपल्या भावाच्या ओवाळणीसाठी. इकडे आई वडिलांना खुशी झाली, माझा मुलगा 1 वर्षानंतर, या भारत मातेच्या सेवेसाठी गेलेला माझा मुलगा 1 वर्षानंतर परत येतोय. त्या आईला आणि वडिलांना वाटायला लागला, सगळ्या गावाला आनंद झाला, त्याच्या मित्रांना आनंद झाला. मित्रांना वाटायला लागलं की माझा मित्र भारताच्या बॉर्डर वरून परत येतोय, त्याचं काय करू आपण? गावाच्या वेशीपासून स्वागत करू, गावाच्या वेशीपासून त्याची वरात काढू, जल्लोषामध्ये त्याचं स्वागत करू. इकडे सगळी घरामध्ये तयारी चालू होती, गोडधोड पदार्थ बनवण्याचं चालू होतं. काय झालं, ज्या दिवशी तो दुसऱ्या दिवशी निघणार होता गावाकडे, त्याच रात्री काय झालं, त्या बटालियन वरती नक्षलवाद्याचा म्हणा किंवा अतिरेक्यांचा हल्ला झाला. आणि त्या हल्ला झाल्यानंतर हा ऋषिकेश जोंधळे नावाचा जो सैनिक होता तो सुट्टीवर होता, तरी सुद्धा त्या हल्ल्यानंतर त्याने काय केलं, आपली रायफल घेतली आणि त्या हल्ल्याचा सामना करायला लागला. त्याचा परिणाम असा झाला, त्याच्या छातीमध्ये गोळ्या झाडल्या गेल्या आणि त्या ठिकाणी ऋषिकेश जोंधळेला वीर मरण आलं.
इकडे गावामध्ये बातमी पसरली, गावाच्या ग्रामपंचायत मध्ये फोन आला, सरपंचाला फोन आला. सरपंचाला फोन आल्यानंतर पाहतात तर काय, गावामध्ये सगळीकडे ऋषिकेशच्या आगमनाची तयारी चालू होती, ऋषिकेशच्या सत्काराची तयारी चालू होती. आता ही बातमी गावामध्ये द्यायची कोण? गावामध्ये सोडा, पण त्या ऋषिकेशच्या घरी द्यायची कोण? घराकडे पाहिलं तर त्याचे वडील घराच्या बाहेर तोरण बांधत होते. आता त्या तोरण बांधणाऱ्या वडिलांना ही बातमी द्यायची कोण? सगळ्या गावकऱ्यांनी मीटिंग घेतली आणि मीटिंग घेऊन असं ठरवलं की या घरी ही बातमी कोणीही द्यायची नाही. आता सगळेजण त्या ऋषिकेशचं पार्थिव गावाकडे येण्याची वाट पाहत होते. सगळेजण आता त्याच्या तयारीला लागले होते. गावामध्ये सगळीकडे लाऊडस्पीकर लावण्यात आले. लाऊडस्पीकर लावून सगळीकडे देशभक्तीपर गीत लावण्यात आले आणि गावाच्या वेशीपासून ते गावाच्या त्याच्या घरापर्यंत रस्त्याच्या कडेने रांगोळ्या काढण्यात आल्या. आता या रामचंद्र जोंधळे यांच्या मनामध्ये शंका उत्पन्न व्हायला लागली की एवढी सगळी तयारी गावामध्ये कशासाठी होत आहे? एवढं सगळं 2 दिवस झाले एवढं सगळं गावामध्ये देशभक्तीपर गीत का लावले जात आहे? त्या रामचंद्र जोंधळेच्या मनामध्ये कुठेतरी शंकेची पाल चुकली आणि त्यांना रामचंद्र जोंधळे यांना पुन्हा कॅप्टनचा फोन आला की तुमच्या मुलाला वीरमरण प्राप्त झाले. काय अवस्था झाली असेल त्या रामचंद्र जोंधळेची? तो रामचंद्र जोंधळे तो आपला एकुलता एक मुलगा, अवघं 21 वर्ष वय आहे त्याचं, तो 21 वर्षाचा मुलगा, एकुलता एक मुलगा या भारत मातेसाठी त्यानं स्वाधीन केलं, आपला जीव गमावला. काय वाटत असेल त्या रामचंद्र जोंधळेला? काय वाटत असेल त्याच्या आईला? अहो त्या आईचं काळीज अगदी फुटून रडायला लागली. काय अवस्था झाली असेल त्या आईची? एवढंच नाही, त्या बहिणीची काय अवस्था झाली असेल? त्या ऋषिकेशचं पार्थिव गावात आणण्यात आलं. जे मित्र त्याची तयारी अशी केलेली होती मित्राने की त्याच्या वेशीपासून, त्या गावच्या वेशीपासून त्याची एक मिरवणूक काढायची, एक वरात काढायची. त्याच मित्रांनी काय केलं? ऋषिकेश जोंधळेच्या पार्थिवाची वरात त्या ठिकाणी काढण्यात आली. अंतिम संस्काराची वरात त्या ठिकाणी करण्यात आली. अहो जी बहीण त्या भावाला ओवाळणार होती, त्या बहिणीला त्या पार्थिवाला ओवाळावं लागलं. काय अवस्था त्या परिवाराची झाली असेल? मला काय सांगायचंय, अवघ्या वयाच्या 21व्या वर्षी त्या ऋषिकेश रामचंद्र जोंधळे या नावाच्या मुलानं अवघं महाराष्ट्रभर नाव गाजवलं. तसं आपल्या मुलांना नाव गाजवावं असं कोणाला वाटणार नाही बरं, कोणाला वाटणार नाही. अहो मिलिटरी मध्येच नाही तर अन्य सामाजिक कार्य करून सुद्धा आपला मुलगा आपलं नाव उंचावू शकतो. एवढंच नाही तर कोणतीही बांधिलकी जोपासून आपला मुलगा आपलं नाव उंच करू शकतो. काही एखाद्याचा खून करावा, एखाद्याला भांडणं करावी आणि एखाद्याचा मुलगा जेलमध्ये जावा असं नाव मोठं करायचं नाही, तर मुलगा घडवण्याचं कार्य सुद्धा आपल्या आई वडिलांच्या हातात असतं. बरं, जिजाऊंना मुलगा घडवला, छत्रपती शिवराय घडवले, याचं काही एक कारण आहे. जिजाऊंना डोहाळे व्हायचे बघा, आपल्या महिला मंडळांना सुद्धा डोहाळे होतात. कशाचे होतात हो? कोणाला चुलीतली राख खावी वाटते, कोणाला कोळसा खावा वाटतो. तुमच्याकडे काय म्हणतात? आमच्याकडे गेरू म्हणतात बघा त्याला. काव म्हणतात का? गेरूच का? त्यांना तो खाऊ वाटतो, कोणाला गोपीचंदन खाऊ वाटतं. असे डोहाळे होतात. पण छत्रपतींच्या आईंना काय डोहाळे झाले? त्या जिजाऊंना काय डोहाळे झाले हो? आपल्या कमरेची समशेर काढावी आणि या सगळ्या दुश्मनांना सपासप वार करत त्यांचा उभा शिरछेद करावा, अशी डोहाळे त्या जिजाऊंना व्हायचे. म्हणून काय झालं? तो बापांचा बाप राजा शिवबा जन्माला. बरं, एक आळंदीमध्ये एक मुलगा आहे, अवघा 12 ते 13 वर्षाचा मुलगा आहे. त्याला अवघी ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे, पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे. याचं कारण त्याच्या आईला विचारल्यावर याचं कारण असं समजलं की तो पोटामध्ये वाढत असताना त्याच्या आईनं 108 पारायण ज्ञानेश्वरीची केली होती. 108 पारायण ज्ञानेश्वरीची केली होती. 16 संस्कार सांगितले जातात. त्यातील पहिला संस्कार आहे गर्भसंस्कार. तो गर्भसंस्कार आपलं मूल पोटामध्ये वाढत असल्यापासूनच करायचा असतो. बरं, ते आपल्या आई वडिलांच्या हातात असतं. मग आपला मुलगा एखादा कीर्तनकार बनवायचा, एखादा सामाजिक वक्ता बनवायचा किंवा सामाजिक कार्यकर्ता बनवायचा किंवा एखादा गुंड बनवायचा, हे त्याच्या आईच्या आणि वडिलांच्या हातात असतं. बरं,
आपली पारायणं चालतात. आपल्या मोबाईल मधला 1.5 GB डेटा संपवा किंवा हातातील रिमोट कंटिन्यू हातातून न टाकावा, ही पारायणं चालतात. याचा परिणाम काय होतो? आपल्या पोटी तसाच मुलगा निपजला जातो. मला काय सांगायचंय, आचरण, आचार, चांगली मुलं घडवणं किंवा त्यांच्यावरती संस्कार करणं, त्यांना चांगल्या आचरणामध्ये दाखल करणं हे आपल्या आईवडिलांच्या हातात असं शास्त्र मर्यादा घालतं आचाराची. दुसरी मर्यादा घालतं ते विचाराची. विचाराची मर्यादा घालतं. विचाराचे 3 प्रकार आहेत. काय? विचाराचे 3 प्रकार या ठिकाणी शास्त्राने सांगितलं की पहिला प्रकार आहे निरर्थक विचार. जो विचार केल्यानंतर त्या विचारातून आपल्याला काही फल मिळणार नाहीच, पण उलट तो विचार करून सुद्धा आपला उलट वेळ वाया जाईल असा विचार म्हणजे निरर्थक विचार आहे. विचाराचे 3 प्रकार विचारणार आहे बरं. झोपलेले हात वर करा फक्त, म्हणजे सगळे जागे आहेत का? विचाराचे 3 प्रकार सांगितले. पहिला आहे तो निरर्थक. निरर्थक विचार म्हणजे जो विचार केल्यानंतर आपल्याला त्यातून काही बोध पण होणार नाही आणि त्यातून काही आपल्याला मिळणार सुद्धा नाही, फल सुद्धा मिळणार नाही, याचा तो विचार म्हणजे निरर्थक विचार. शास्त्र हा निरर्थक विचार पटवून देण्यासाठी आपल्याला काय करतं? एक दृष्टांत देतं. एक दृष्टांत देतं. तो दृष्टांत असा आहे की गर्दमस्य अंगपृष्ठे गती रोमानी संख्य. झाला दृष्टांत. बरं, कोणाकोणाला समजला? जर हे असं खरं आम्हाला समजलं असतं तर तुला कशाला आम्ही तेवढ्या 80 किलोमीटरवरून येतं बोलवलं असतं? बरं सांगतो दृष्टांत. गर्दमस्य अंगपृष्ठे गती रोमानी संख्य. याचा अर्थ असा आहे की पूर्वीच्या काळामध्ये शेतातील माल शेतातून घरी आणण्यासाठी किंवा घरातील माल दुसऱ्या बाजारात नेण्यासाठी किंवा एखाद्या नदीहून वाळू आणण्यासाठी काय वापरली जायची होती? काय वापरलं जायचं? बैलगाडी फक्त रस्त्याच्या ठिकाणी जायची. एकेरी जर रस्ता असेल तर गाढव वापरलं जायचं. आणि गाढवाच्या पाठीवरती एक गोणी केली जायची. त्याच्या इकडच्या बाजूला पण ते धान्य बसायचं, इकडच्या बाजूला पण धान्य बसायचं. अशी एक 50 गाढव एका माणसाकडे होती. बरं, एक मनुष्य होता. रोज सकाळी खायचा, पोटभर जेवण करायचा. आणि गावामध्ये एक वट्टा असतो. बरं, एक झाड असतं, त्याच्या गोल वट्टा बांधलेला असतो. आमच्या गावात 2-3 आहे. आमच्यात नाही का? धन्य धन्य गाव आहे बरं. पवित्र ते कोळण पावन तो देश हाच आहे. वट्टा नाही म्हणजे त्याला एक विशिष्ट नाव आहे, कुच्चर वट्टा. त्या वट्ट्यावरती तो मनुष्य बसायचा आणि मनुष्य बसून काय करत? 50 गाढवं जायची. आणि 50 गाढवं जात असताना त्या गाढवाकडे पाहायचा, विचार करायचा की गर्दमस्य अंगपृष्ठे गती रोमानी संख्य. अरे त्या गाढवाच्या पाठीवरती केस किती असते? काय विचार करायचा? त्या गाढवाच्या पाठीवरती केस किती असतील? मला एक सांगा, या त्यानं त्या गाढवाच्या पाठीवरची केस मोजली तरी त्यातून त्याला काही फायदा होणार आहे का? त्यातून त्याला काही फल मिळणार आहे का? हा विचार म्हणजे निरर्थक विचार झाला. विठ्ठल पहिला प्रकार पाहिला आपण निरर्थक विचाराचा. दुसरा प्रकार असा आहे अनर्थक विचार. जो विचार केल्यानंतर काय सांगतोय? जो विचार केल्यानंतर त्यातून आपल्याला काही बोध तर होणारच नाही, उलट आपल्या अंगावरती संकट ओढवलं जाईल, त्या विचाराला अनर्थक विचार म्हणतात. कोणता विचार? अनर्थक विचार. लक्षात ठेवा बरं. मग हा विचार पटवून देण्यासाठी या ठिकाणी सुद्धा शास्त्रकार एक दृष्टांत देतात. तो दृष्टांत जवळजवळ सगळ्यांनी ऐकलेला आहे बरं. महिषायाम शिंग योही मध्ये ममम शिर प्रवेशिती नुवाहा. समजलं? भावाला समजलं बरं. सगळ्यांनी पुन्हा नंतर त्यांच्याकडे ऐका. सांगू? महिषायाम शिंग योही मध्ये ममम शिर प्रवेशिती नुहा. याचा अर्थ असा आहे, त्याच वट्ट्यावरती दुसरा माणूस बसलेला असायचा. हेच वट्टा आता दुसरा आणायचा कुठून? त्याच वट्ट्यावरती एक माणूस बसलेला असायचा. गवळ्याकडे 10-12 म्हशी होत्या.
त्यामध्ये एक पंढरपुरी असो, कोल्हापुरी असो, नागपुरी असो, कोणत्या प्रजाती आहेत आणखी. अलीकडे निघालेली आमच्याकडे मुर्रा म्हणतात, मुर्रा ती पण होती बरं. गोळ्याकडे अशा 1 डझन म्हशी होत्या, म्हणजे 12 म्हशी होत्या. आणि त्या मुर्रा म्हशीचं एक वैशिष्ट्य आहे, तिचे शिंग कशी असतात हो, गोल असतात. मग त्या गोल शिंगाकडे हा माणूस बघायचा आणि विचार करायचा की या म्हशीच्या शिंगामध्ये माझं डोकं बसेल की नाही, या म्हशीच्या शिंगामध्ये माझं डोकं बसेल की नाही, काय विचार करायचा. त्याला काम काय होतं हो, घरी खायचा विचार करायचा, घरी खायचा विचार करायचा. त्याच्या घरची पण कंटाळून गेली होती बरं त्याला. असं जवळजवळ 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने त्याने विचार केला बरं. आणि काय झालं, एक दिवशी माझ्या संघाचा मित्र त्याच्या जवळ गेला आणि त्याला म्हटलं, काय मित्रा, 6 महिने झाले त्या गोळ्याच्या म्हशी जातात, तू त्या म्हशीकडे बघतोस, डोकं खाजवतोस, गालाला हात लावतोस, डोकं खाजवतोस, गालाला हात लावतोस, काय विचार करतोस. त्यावेळेस तो सांगायला लागला, अरे मित्रा, हे बघ, 6 महिने झाले त्या म्हशीकडे बघतोय मी, आणि त्या म्हशीच्या त्या शिंगाच्या मधला जो भाग आहे, गोल भाग, त्याच्यामध्ये माझं डोकं बसेल की नाही हा मी विचार करतोय. कोण म्हणायला लागला, ओट्यावर बसणारा पट्ट्या म्हणायला लागला बरं. काय झालं, मित्र म्हणल्यावर आता काही मित्र हित करणारे असतात आणि काही मित्र अहित करणारे असतात बरं. तो मित्र दुसऱ्या प्रकारातला होता. त्याला लगेच तुकोबारायचं प्रमाण दिलं बरं, पटवून देण्यासाठी. विचार करिता वाया जाई काळ. काय, अरे मित्र, कशाला तू विचार करून तुझा वेळ वाया घालवतोस, प्रत्यक्ष कृती करून बघ म्हणलं. काय कर, प्रत्यक्ष तू कृती करून बघ. बरं ठीक आहे, त्याला ती पटलं सुद्धा बरं. पण ती म्हैस काय नुकतीच व्यालेली होती. आता ती म्हैस त्यानं पहिल्या दिवशी प्रयत्न केला, ओढून आणण्याचा प्रयत्न केला, पण ती म्हैस काय ओढून येतच नव्हती. त्या म्हशीच्या डोक्यात, त्या शिंगामध्ये ह्याचं डोकं काय जाईल असं वाटतच नव्हतं. दुसऱ्या दिवशी मित्र घडला, अरे म्हटला, ती म्हैस काय माझ्याकडे यायला तयारच नाही. मग तू काय कर, उन्हाळ्याची दिवस आहेत, हिरवी एक वऱ्याची पेंडी घे, एक हिरवी चाऱ्याची पेंडी घे, आणि तो ओट्याच्या जवळ आणून टाक. ती पेंडी खायला म्हैस येईल, आणि तिनं बरोबर ती डोकं पेंडी खाण्यासाठी खाली केली की मग तुझं डोकं मध्ये जाते की नाही बघ म्हटलं. त्याला तो विचार पटला. त्याने दुसऱ्याची पेंडी घेतली. आता दिवस मावळायची वेळ होती, उन्हाळ्याचे दिवस होते. आता व्यालेली म्हैस म्हणजे दिवस मावळाय कसं होतं, तिचं अंतकरण आपल्या त्या पाडसाकडे, त्या बाळाकडे तिचं अंतकरण धाव घेत होतं. ते म्हैस धाव घेत असताना त्या म्हशीला यानं हिरवी पेंडी दाखवली. त्या हिरव्या पेंडीच्या लालसेने ती म्हैस त्याच्या ओट्याजवळ आली. त्याने हिरवी पेंडी खाली टाकली, आणि खाली टाकल्यावर वर काय झालं, ती गोल जी शिंग होती त्याच्या समोर बरोबर त्याच्या आकृतीमध्ये उभा टाकली. आणि बरोबर त्यानं काय केलं, आपलं डोकं त्या शिंगामध्ये अडकवलं. कसं डोकं अडकलं असेल महिला मंडळ, आपण कुकरचं ढक्कन बसवतो बघा, ज्या प्रकारे आपण कुकरचं ढक्कन बसवतो त्या प्रकारे त्याचं डोकं त्या म्हशीच्या शिंगामध्ये अडकलं. अडकल्या बरोबर काय झालं, ती म्हैस इतकी बिथरली, हा वाल्मिक नगरचा परिसर धरून पूर्ण त्या कोणता खेड आहे, त्या खेड्याच्या पुढून रेणापूरचा परिसर फिरून पूर्ण घेरा टाकून गावच्या दिशेने फिरायला लागली. आता गावातील 4-5 तुमच्यासारखी सज्जन मंडळी होती बरं. त्या म्हशीला पकडले, त्याला बाजूला काढलं, त्याच्या अंगावरती एक कपडा सुद्धा शिल्लक राहिला नव्हता. काय, त्याच्या अंगावरती कपडा सुद्धा शिल्लक राहिला नव्हता. कोणाच्या भीतीला धडकाव, कोणाच्या आराटीला धडकाव, कोणाच्या पाण्यामध्ये लोळ, सगळ्या गोष्टी केल्या होत्या. त्या माणसाला बाहेर काढले, आणि 4-5 आकाश महाराजांसारख्या आमच्या भल्या माणसाने विचारलं की, अरे भल्या माणसा, या म्हशीच्या शिंगामध्ये डोकं अडकवताना तू थोडा तरी विचार करायचा. त्यानं म्हटलं, अरे बाबा 6 महिने मी विचार केला. हा विचार म्हणजे काय, अनर्थक विचार झाला बरं. कोणता विचार, 2 विचार झाले, एक निरर्थक, दुसरा अनर्थक. या ठिकाणी शास्त्रकार आणखीन एक दृष्टांत देतात. तो दृष्टांत मी पुन्हा कधीतरी सांगेन बरं. काय, मी पुन्हा येईल आणि पुन्हा कधीतरी सांगेन बरं. तो दृष्टांत असा आहे, सिंहस्य नाशिकायाम इह केश वर्तते तद्नोती वा. हा पण दृष्टांत असाच अनर्थक अंगावर ओढवणारा आहे. या ठिकाणी शास्त्रकार 2 दृष्टांत सांगून या विचाराची व्याख्या या ठिकाणी पटवून देतात. तिसरा विचार आहे
सार्थक. पहिला आपण निरर्थक, दुसरा अनर्थक, तिसरा आहे सार्थक. सार्थक विचार म्हणजे जो विचार केल्यानंतर त्या विचारातून आपल्याला काहीतरी साध्य होतं, काहीतरी फल प्राप्त होतं, असा विचार म्हणजे सार्थक विचार. तोच विचार आपल्याला जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या क्षण हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. आता तर अभंगाच्या पहिल्या चरणाला आपण स्पर्श केलाय. एक वाजले तरी अडचण नाही की नाही. उशीर माझ्यापासूनच त्याला मान्य करतो बरं, कारण सकाळचं कीर्तन होतं किल्लारी साईडला रामनवमी, तिथून परत गावाची यात्रा, तिथून परत प्रवास, आणखीन उद्या सकाळी उदगीरला कथा आहे. एवढा ऍडजस्ट करून आणखीन झोप सुद्धा कठीण आहे बरं. पण तुमची अडचण नसेल तर एक वाजले तरी लवकरच सोड बरं, लवकरच सोड, नाही तर काकडा करून जाऊ. काय म्हणतात तुकोबाराय, क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये सांगतात की प्रत्येक क्षणाला विचार कर. काय कर? प्रत्येक क्षणाला विचार कर. कोणता विचार कर? दोन तत्वाचा विचार करण्यासाठी तुकोबाराय सांगतात. थेट जाऊया आपण बरं. काय? दोन तत्वाचा विचार करण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, एक सार तत्वाचा विचार आहे आणि दुसरा असार तत्वाचा विचार. सारासार विचार करा उठा उठी
नामधरा कंठी विठोबाचे दोन तत्वाचा या ठिकाणी विचार करण्यास सांगतात. एक सार तत्वाचा विचार आहे आणि दुसरा असार तत्वाचा. आपण पहिलं पाहूया असार तत्वाचा विचार. असार काय सांगितलं गेलं हो? असार म्हणजे काय? महिला मंडळ सगळेजण आपण काय करतो? तूप बनवतो घरी. काय? तूप बनवतो. तूप कशापासून मिळतं हो? दुधापासून. बरोबर ना? त्याचं मुख्य स्थान तेच आहे ना. अगोदर दूध, त्यातून पुन्हा दही, दह्यातून पुन्हा लोणी, मग ताक, लोणी केल्यानंतर तूप. मग त्या दह्यापासून ज्या वेळेस आपण मंथन करतो त्यापासून दोन पदार्थ तयार होतात. एक लोणी आणि दुसरं ताक. लोणी आणि ताक या गोष्टीमध्ये फरक काय आहे? दोन तत्वामध्ये त्या दोन्ही पदार्थामध्ये फरक काय आहे? मी काय केलं, तुमच्याकडे 1 लिटर ताक घेऊन आलो आणि मी तुम्हाला म्हणायला लागलो की या 1 लिटर ताकाच्या वजना एवढंच मला तुम्ही लोणी द्या, असं म्हणलं तर द्याल का हो तुम्ही? नाही. कारण लोणी हे सार सांगितलं गेलं आणि ताक हे असार. त्याचप्रमाणे दोन सार आणि असार तत्व या मृत्यू तलावरती सांगितले गेले. असार तत्व म्हणजे असार तत्व आहे काय? असार तत्व म्हणजे हा संसार आहे. श्रीमद भागवतामध्ये असार या तत्वावरती वर्णन करताना एक श्लोक सांगितला गेला आहे. भागवतातील असार तत्वाचं वर्णन करणारा हा पहिला श्लोक आहे. ज्यावेळेस आत्मदेव नावाचा ब्राह्मण आपल्या धुंदुकारी नावाच्या मुलाच्या जाचाला त्रस्त झालेला असतो आणि त्याचा गोकर्ण नावाचा पुत्र काशी यात्रेवरून परत येतो, त्यावेळेस त्या आत्मदेवाला तो गोकर्ण उपदेश करायला लागतो. काय उपदेश करायला लागतो? की बाबा, या मानवी जीवनाला आल्यानंतर तुझ्या आयुष्याची 4 टप्पे भगवंतांनी घालून दिलेली. त्या मानवी आयुष्याला 4 व्यवस्था घालून दिलेल्या आहेत. एक आहे ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा आहे गृहस्थ आश्रम, तिसरा आहे वानप्रस्थ आश्रम आणि चौथा आहे संन्यास आश्रम. पहिल्या वयाच्या 1 ते 25 या वया गटामध्ये फक्त तुला ब्रह्मचर्य असून अध्ययन करायचंय. दुसरं 25 ते 50 या वयोगटामध्ये त्याच अध्ययनापासून, त्याच ज्ञानापासून तुला आपलं गृहस्थ जीवन जगायचं आहे आणि पुन्हा काय करायचं? 50 ते 75 या वयामध्ये जंगलामध्ये जायचं आहे आणि त्या भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी त्या भगवंताची भक्ती करायचं आहे. आणि उरलं जर त्या 75च्या पुढे आयुष्य तर तुला संन्यास धारण करून पुन्हा त्या भगवंताची भक्तीच करायचं आहे. असे 4 आश्रम व्यवस्था या ठिकाणी भगवंतांनी घालून दिले आहेत, शास्त्राने घालून दिलेले आहेत. त्या ठिकाणी आत्मदेवाला तो गोकर्ण उपदेश करायला लागला. कशाला या असार तत्वामध्ये गुंतून राहिलाय? कशाला बहीण माझी म्हणतोय, कोणाची बायको माझी म्हणतोय, कशाला मुलगा माझा म्हणतोय? त्या ठिकाणी गोकर्ण म्हणतो असारे खलु संसार व दुःख रूपी विमोहका सूत कस्य दहन कस्य स्नेह वाज्जलते निशिम. याचा अर्थ असा आहे, अरे तो आपल्या वडिलांना सांगायला लागतो, पिताश्री हा संसार कसा आहे? असार आहे. या संसाराचं एक वैशिष्ट्य हे आपल्या माया जाळामध्ये या जीवाला जाळण्याचं कार्य हा संसार करतो. आणि कोणाचा मुलगा? स्नेह वाज्जलते निशम. सूत कस्य, सूत म्हणजे मुलगा, कोणाचा मुलगा? धन कोणाचं? बायको कोणाची? या सगळ्या गोष्टी एक ना एक दिवस जाणाऱ्या आहेत. हा संसार कसा आहे? असार आहे. या ठिकाणी गोकर्ण सांगायला लागतो. आपण रोजच्या भजनामध्ये ऐकण्यास सुद्धा आपल्याला एक प्रमाण येतं बघा. संसार दुःख मूळ, चहुकडे इंगळ, रात्रंदिवस तळमळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. काय संसार कसा एक इंगळ आहे? इंगळ कोणाला माहित आहे? किंवा माऊलींनी एक ओवी सांगितली की मनोनी मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कोणाची श्रवणी, कैसी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. म्हणजे याचा अर्थ कसा आहे? इंगळ म्हणजे काय? जवळजवळ कितीतरी विंचवत चावल्यानंतर ज्या वेदना होतात की नाही, तेवढ्या वेदना एक इंगळ चावल्यावर होते. मग अशा इंगळाच्या अंथरुणावरती झोपल्यानंतर किती शांत झोप लागेल हो माणसाला? काय किती शांत झोप लागेल? तशी ती
झोप किंवा ते सुख म्हणजे संसाराचं सुख आहे. थोडक्यात दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही तोटे, हो सुखाचा विचार नाही तोटे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही तोटे, नाही तोटे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही तोटे, सुखाचा विचार नाही कुठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. सगळ्या बाजूने दुःख आहे या संसारामध्ये. मग या एवढ्या दुःखामध्ये आपण कशाची अपेक्षा करतो? सुखाची. बरेच जण एक दृष्टांत देतात बघा. एक मनुष्य काय झालं, जंगलात गेला. ऐकताय की ऐकताय की बर कोण कोण झोपले तर झालं. एक 10 मिनिटात कीर्तन संपणार आहे. एक मनुष्य एका जंगलात गेला आणि जंगलात गेल्यानंतर काय झालं, जंगल म्हणल्यानंतर त्या ठिकाणी हिंस्र पशु असतातच बरं. त्या मनुष्याच्या पाठीमागे वाघोबा लागला. कोण? बोलत चला. कोण लागलं? वाघोबा म्हणजे वाघ लागला. तो मनुष्य पुढे पळतोय, त्याच्या पाठीमागे वाघोबा पळतोय. तो मनुष्य पुढे पळतोय, त्याच्या पाठीमागे वाघोबा पळतोय. असं जवळ बराच अंतर पळाल्यानंतर काय झालं, त्या मनुष्याला समोर विहीर दिसली आणि त्या विहिरीच्या बाजूला एक वडाचं झाड होतं. त्या वडाच्या झाडाच्या पारंब्या त्या विहिरीमध्ये लोंबत होत्या. त्या पारंब्याच्या दिशेने या मनुष्याने झेप घेतली आणि झेप घेऊन त्या पारंब्याला तो मनुष्य लोंबकळायला लागला. आणि लोंबकळायला लागल्यानंतर आता तो वाघोबा आता लोंबकळत असताना काय झालं, त्याच फांदीला वरती एक आग्यामोहाळ होत. काय? त्याच फांदीला वरती आग्यामोहाळ होता. आग्यामोहाळ कोणाला माहित आहे? कोणाला अनुभव आहे का त्याचा? काय मोठं मोहाळ असतं ते, त्या आग्यामोहाळ होत. त्या आग्यामोहाळ उठलं. आता ते वरी आग्यामोहाळ उठलं, त्याच्या माशा दंश करणार. ते फांदी सोडून विहिरीच्या बाहेर गेलं तर पाठीमाग वाघोबा, वरी आगोबा. आता यानं काय असं ठरवलं की विहिरीतच उडी मारायची. विहिरीत उडी मारायची म्हणजे त्यानं खाली पाहिलं तर विहीर होती कोरडी आणि कोरड्या विहिरीमध्ये नागकुळ होते. सगळी साप होती, विषारी साप होती. आणि त्यानं खाली पाहिलं तर खाली नागोबा होता. बाहेर वाघोबा, वरती आगोबा, खाली नागोबा. एवढ्यात काय झालं, या फांदीला लोंबकळत असताना त्या आग्या मोहाळाचा जो मधाचा भाग असतो तो फुटला आणि ते मध खाली टपकायला लागलं. आणि मध खाली टपकत असताना ते असं टपकायला लागलं की एक 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 थेंब बरोबर त्याच्या तोंडावर पडायला लागला. आणि तो थेंब हा माणूस चाखायला लागला, चाटायला लागला. आणि एवढी संकट असताना तो स्वतःशीच म्हणायला लागला की अरे वा, काय सुख आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताये वढे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताये वढे. दुःख पाहता वढे, दुःख पाहता वढे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताये वढे.
सुख पाहता जवा पडेल दुःख पर्वता एवढे. सुख पाहिलं तर त्या मनाच्या थेंबा प्रमाणात तेवढंच असतं आणि दुःख तिन्ही बाजूने संकट ज्याप्रमाणे वाढवले तेवढं दुःख या संसारामध्ये असतं. म्हणून संसार कसा आहे, असार आहे. बर ठीक आहे, संसार असार आहे तर सार काय, तर सार एकच तत्व सांगितलं गेलं, ते म्हणजे नाम सार सांगितलं गेलं. नाम एक असं तत्व आहे, ते भगवंताची तात्काळ प्राप्ती करून देणारं तत्व आहे. त्या नामामध्ये जर आपण भाव धारण करून जर ते नाम आपल्या मुखाशी धारण केलं किंवा भावासह नाम ते आपल्या मुखाशी धारण केलं तर त्या भगवंताची प्राप्ती ही तात्काळ होती. अहो अनेक साधना सांगितली गेली, यज्ञ जप तप याग या सगळे साधनं सांगितल्यानंतर सुद्धा या ठिकाणी नामाला महत्व देण्यात आलं. कारण कलियुगामध्ये जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर नाम हेच एक साधन आहे जे तात्काळ भगवंताची प्राप्ती करून देणार आहे. एवढंच नाही तर नामाच्या बाबतीत आणखीन जर बोलायचं म्हटलं तर नाम एक असं तत्व आहे, सरळ सरळ घेऊ आपण, वेळ फार झालाय. नाम एक असं तत्व आहे, तुम्ही कितीही पाप करा, याचा अर्थ असा नाही की उद्यापासून आपण पापच करायचं. आपले कितीही पाप असू द्या ते समूळ नष्ट पावतात फक्त आणि फक्त ते नामाच्या नामे तरला नाही को नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. काय नामाने प्रत्येक मनुष्य तरला जातो, बरोबर. त्याचे कितीही पाप असू द्या ते समूळ नष्ट पावतात. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. कधीचे तुमचे कित्येक जन्मांचे जरी पाप असले तर ते नामाच्या बलावरती नाश पावतात. एवढंच नाही, मला एक सांगा, एखाद्याची आपल्याला कडव्याची बनीमच म्हणतात का, बनीम, आणि तुमचं नामचं सेमच आहे बरं. एखाद्याची कडब्याची बनीम आपल्याला पेटवायचा आहे, म्हणजे पेटवू नका पण पेटवायचा आहे. मला सांगा, त्या कडब्याची बनीम पेटवायला एका बनीम मध्ये किती पेंडे असतात कडब्याच्या? 1000, 1500, 2000 अशा पेंड्याची बनीम असते. ते तेवढी बनीम तेवढ्या पेंड्या पेटवायसाठी आपल्याला कडब्याच्या किती काड्या लागतील? एकच काडी लागते. तसं त्या बनमीप्रमाणे आपलं कितीही पाप असू द्या, त्या काट्यातील काडी म्हणजे त्या भगवंताचं नाव हे असं तत्व आहे, ते आपण त्या भगवंताचं नाव घेतल्याबरोबर ते तेवढं असणारं पाप सुद्धा या ठिकाणी नष्ट होतं. तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. वाल्या कोळ्याचं 7 रांजणं पाप होतं. म्हण 7 रांजणं म्हणजे काय? एक माणूस मारल्यानंतर एक छोटा खडा त्या रांजणामध्ये टाकायचा, अशी त्याची 7 रांजणं भरली होती. तेवढं पाप कशानं नाश झालं? तर त्या भगवंताच्या नामामुळे ते पाप नाश झालं. म्हणून सार तत्व हे नाम सांगितलं गेलं. ते सार तत्व नाम सांगितलं गेल्यानंतर या ठिकाणी तुकोबाराय सांगतात की क्षणोक्षण हाची करावा विचार. तो विचार करून ते सार तत्व निवडून तो विचार करून निवडावा आणि ते सार तत्व धारण करावं. आणि धारण कशासाठी करावं? तर हा भवसिंधू तू सहज पार करता यावा, तुला हा भवसिंधू सहज ओलांडता यावा, यासाठी तू ते तत्व धारण कर. कारण ते तत्व धारण केल्यानंतर तुला या संसारातून पुढे जाता येईल. पण पुढे जाता येईल यासाठी काय कर? तू तात्काळ हे तत्व धारण कर. याचं कारण अभंगाच्या दुसऱ्या चरणात
नाशिवंत देह जाणारा सकळ नाशिवंत देह जाणारा सकळ ऐका तुकाळ सावधान ऐका तुकाळ सावधान शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात प्रत्येक क्षणाला विचार कर आणि विचार करून त्या भगवंताचं नाम धारण कर, कारण हा भवसिंधू तुला सहज पार करायचा आहे. कारण का हा देह हा प्रत्येक क्षणाला जाणार आहे. देह जाणार जाणार त्याशी काळोबा खाणार किंवा घडी घडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे अवकाश. म्हणून तू प्रत्येक क्षणाला विचार कर. जवळजवळ आपण अभंगाच्या दुसऱ्या चरणाला स्पर्श केला आणि त्या अभंगाचा आपण सरळ भावार्थ सुद्धा म्हणजे त्या दुसऱ्या चरणात सरळ सरळ अर्थ पण ऐकला. आता काय झालंय, गायन करणाऱ्यांनी गायन करण्याचं काम केलंय, पकवाज वाजवणाऱ्यांनी पकवाज वाजवण्याचं काम केले, पेटी वाजवणाऱ्यांनी पेटी वाजवणाऱ्याचं काम केले आणि ह्या येड्याने सांगण्याचं काम केलंय. बरं, आता तुम्ही काय केलात? तुम्ही काय केलात? ऐकलात की काय माहित? कारण मन एवढं विचित्र आहे. येता जाता नलगी वेळ बहु चंचल चपळ. एवढं चपल आहे. एखाद्याच्या घराचा कुलूप लावायचा राहिला असेल, एखाद्याच्या ते दुधाचं भांड चुलीवर राहिला असेल, मांजरानं पिलं तर कसं करावं, काय करा हे आतापर्यंत झालेलं झालं. सगळ्यांनी एकदा त्या भगवंताचं नाव घ्यायचंय. बरं, कसं? मुखाने नाम आणि हाताने टाळी. मग करा हात वरी, हात वरी करा. ज्यांना हात आहेत त्यांनी वरी करा. बरं, वैराग्याचे महामेरू असणारे गोरोबा काकांना नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये हात फुटली होती, त्यांचे हात तोडल्यानंतर. आता या कीर्तनामध्ये हात असताना सुद्धा जे हातवरी करणार आहेत त्यांच्या हात उद्या सकाळी गायब होतात. हातवरी काय जणांचे उपवास आहेत का म्हणाला हा वरी दिसणार तर हातवरी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हॅलो, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
पण यावेळेस एकदा सुद्धा सांगायची गरज पडली नाही की हात खाली घ्या म्हणून. जगद्गुरु तुकोबाराय सांगून गेले, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करा टाळी बोला मुखी नाम. हात जोडून सांगितले. एकनाथ महाराज याच्या पुढे जाऊन सांगतात, शिव्या देऊन सांगतात, आपण सांगायचं नाही. तुकोबाराय सुद्धा एक प्रमाण वापरतात या ठिकाणी. पुढे शिंदळीचे रडतील बरं, जे ऐकत नाही ते पुढे रडतील. ते ज्यांचं कर्म ज्यांच्या सोबत राहिल्यावर कर्म प्रत्येकाला भोगावंच लागतंय. जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी सांगतात की क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. या मानवी जीवनाला आल्यानंतर प्रत्येक क्षणाला हा विचार करायलाच पाहिजे आणि त्या विचाराच्या प्राबल्यावरती हा भवसागर असणारा आपण पार करायलाच पाहिजे. पण तो विचार हा तात्काळ करायला पाहिजे, कारण हा देह नाशिवंत आहे, एक ना एक दिवस जाणार आहे आणि जाणार आहे. या देहाचं आयुष्य जे आहे, जी वयोमर्यादा आहे ती प्रत्येक दिवसेंदिवस ही कमी होत चालली, म्हणून प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे. एवढंच नाही तर विचार करता करता परमार्थाची आवड सुद्धा आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला हवे आणि परमार्थ सुद्धा आपण तातडीने करायला हवाय. आपण सरळ बघू बरं, आणि तातडीने करायला हवाय. आणि तो कसा कोणत्या माध्यमातून करायचा, तर अगोदर संतांची संगत करायची. संत समागमी धरावी आवडी, करावे तातडी परमार्थाची. संतांची संगतच का करायची, या ठिकाणी दोन कारण सांगतात. आपण थोड्या वेळेत म्हणजे धावत्या वेळेमध्ये पाहू की प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की मला सुख मिळावं. काय, प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की मला सुख मिळावं आणि प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की मला देवाची भेट व्हावं. काय तुम्हाला वाटत नाही का? तुम्हाला वाटत नाही का? मला तर वाटतं. दुसरी गोष्ट, प्रत्येकाला असं वाटतं की मला देवाची भेट व्हावं. देवाची भेट हे दोन गोष्टीतून होती बरं. एकतरी भक्ती करावी लागते, नाही तर मृत्यूलाच सामोर जावं लागतं. मग आपण ठरवायचं काय करायचं. दोन गोष्टीची अपेक्षा प्रत्येक मनुष्याला असते, सुख आणि भगवंत. मग भगवंत आणि सुख जर मिळवायचं असेल तर ते फक्त एकाच माध्यमातून मिळतं, ते संतांच्या संगतीमधून. पहिलं सांगतो सुख का मिळतं, कारण सुख हे एकाच गोष्टीमध्ये, ते म्हणजे फक्त आणि फक्त भगवंतामध्ये. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारे खातो. किंवा आपण रोज एक अभंग म्हणतो, सर्व सुखाचे आगर बाप रखवा देवीवर, किंवा सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर जने मने शारंगधर, सर्व सुखाचे आगर आणि तो हा उभा विटेवर. सर्व सुखांनी जो व्यापलेला आहे तो आहे फक्त आणि फक्त भगवंत आहे. मग तो भगवंत आपल्याला जर थेट प्राप्त करता येत नसेल तर आपण संतांची संगत करायला हवी. का? संत समागमी धरावी आवडी का धरावी, कारण संत संगी याचा वास सर्व काळ, संचिला सकळ मूर्तिमंत. अहो संतांच्या संगतीमध्ये भगवान परमात्मा हा कायम असतो, म्हणून आपण संतांची संगत करायची. का? त्या संतांच्या भक्तीच्या भावाला एवढा भुललेला असतो, एवढा भुललेला असतो. त्या भावाला भुलून त्या भक्तांची कामे करण्यासाठी त्या ठिकाणी भगवान परमात्मा राहतो. अहो 36 वर्ष कावडीने पाणी भरण्याचं काम एकनाथाच्या घरी भगवंताने केलं. अहो अर्जुनाची घोडे धुण्याचं काम, त्या अर्जुनाची घोडे धुण्याचं काम भगवान श्रीकृष्णाने केलं. त्या गोरबा काकांची मडकी घडवण्याचं काम त्या ठिकाणी भगवंताने केलं. एवढंच नव्हतं तर सज्जन कसायाचा सोबत तुच्छ असणारं मांस विकण्याचं काम सुद्धा त्या भक्तीला बोलून त्या भगवंताने केलं. म्हणून भगवंताचं वास्तव्य, त्या भगवंताचं सुख हे कायम संतांच्या संगतीत असतं. म्हणून संत संगी या संतांची संगत करावी, संत संगती धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. तातडीने परमार्थ करावा आणि हे परमार्थ करत असताना एक गोष्ट करावी की या इहलोकामध्ये जो संपत्तीचा धूर आहे, जो मधाचा धूर आहे, जो मत्सराचा धूर आहे, या सगळ्या धुरामध्ये आपण भरकटून न जाता आपल्याला डोळे आहेत या गोष्टीचं भान राहावं आणि भान राहून आपण ती डोळे आपली जागृत ठेवावे. तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार, तुका म्हणे इह
लोकीचा व्यवहार लोकीचा व्यवहार तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार नका डोळे दूर भरणी राहो नका डोळे दूर भरणी राहो नाशिवंत देह जाणार सख नाशिवंत देह जाणार सख नका डोळे दूर भरणी राहो अभिषेका तो काळ सावधान सावधान नाशिवंत देह नारसक नाशिवंत देह नारसक
तुमच्या व्यवहारी नका डोळे धुळे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान यथामती यथावकाश झालेली कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि या कीर्तन रूपी सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. मी धावपळीमध्ये तुम्हा सगळ्यांचं आभार मानणं विसरून गेलो बरं. या कीर्तनासाठी आज हजर असलेले तुम्ही सर्व गुणीजन गायक सगळे याच गावचे का?